नमस्कार, मी माधुरी वैद्य. ज्या देशाची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती ही अत्यंत मजबूत असते, सशक्त असते आणि ती तशी होण्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचा सहभाग सारखाच असतो बहुतांशी. तो देश प्रगत देश असतो. अर्थात अचूक राजकीय निर्णय हेही तितकेच महत्त्वाचे असतात. आपला देशही तसंच होऊ इच्छितो. पण देशामध्ये स्त्रियांचं आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या योगदान कमी आहे आणि त्यामुळेच त्यांचं सक्षमीकरण होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच की काय 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी 3.3 लाख करोडची तरतूद केली आहे आणि ती आहे महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी. लोकसभेमध्ये 33% स्त्रियांसाठी आरक्षणाचं बिलही मंजूर झालं आहे. एखाद्या कुटुंबातली स्त्री जेव्हा शिकते तेव्हा ते संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं आणि ते प्रगती करतं. एक आफ्रिकन प्रोव्हर्ब आहे, इफ यू टीच अ मॅन यू टीच अन इंडिव्हिज्युअल, बट इफ यू टीच अ वुमन यू टीच अ नेशन. आपल्याकडे जरी अशा सुशिक्षित महिलांचं प्रमाण तितकंसं मोठं नसलं तरीही 2024च्या फोर्ब्स या शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये 100 शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारतातल्या 3 महिलांचा समावेश आहे. आणि त्यामध्ये पहिल्या आहेत श्रीमती सीतारामन, ज्या आपल्या देशाची अर्थव्यवस्था सांभाळतात. ती आहे $4 ट्रिलियन. त्या 28व्या स्थानावर आहेत. तर श्रीमती किरण मुजुमदार-शॉ या बायोकॉन या जगप्रसिद्ध कंपनीच्या संस्थापक आणि चेअरपर्सन आहेत. त्या 82व्या स्थानावर आहेत. आणि श्रीमंत स्त्रियांच्या यादीमध्ये सुद्धा त्या 91व्या स्थानावर आहेत. तिसऱ्या महिला आहेत रोशनी नडार मल्होत्रा, या सुप्रसिद्ध HCL या कंपनीच्या CEO आहेत. इस्रोच्या महिलांनी तर कमाल केली आहे. जानेवारी 2024मध्ये इस्रोनी एक्सपोसॅट ही अंतराळ वेधशाळा अंतराळात पाठवली आणि त्या वेधशाळेची संपूर्ण रचना ही इस्रोच्या वैज्ञानिक महिला आणि इंजिनियर्स महिलांनी केली आहे. महिला सक्षमीकरणाचं हे एक अत्यंत सुंदर असं उदाहरण आहे. शिक्षण हे ॲकॅडमिकच असलं पाहिजे असं नाही. विविध क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन स्त्रिया आपली तशीच देशाचीही प्रगती करतात. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं मिळवण्याचा मान जो विक्रम झाला तो जिने मिळवला ती मनू भाकर. आणि त्याचप्रमाणे 2024मध्ये जलद बुद्धिबळात श्रीमती कोनेरू हम्पी यांनी दुसऱ्यांदा जगज्जेते पद पटकावलं आणि तो एक विक्रम झाला. फार लांब नाही, पुण्यामध्ये अग्निशामक दलामध्ये मेघना सकपाळ या पहिली अग्निशमन दामिका म्हणून रुजू झाल्या. हाही एक विक्रमच आहे. सरकारही स्त्रियांनी आर्थिक तसंच शैक्षणिकदृष्ट्या सबल व्हावं म्हणून अनेक योजना पूर्वीपासून राबवते. पण 2024मध्ये यांना चांगल्या पद्धतीने वेग मिळाला. सरकारने 2024मध्ये LIC विमा सखी योजना ही योजना सुरू केली आहे, ज्याच्या अंतर्गत 10वीपर्यंत शिकलेल्या
18 ते 70 वयोगटाच्या स्त्रियांना LIC ट्रेनिंग देणार आहे, 3 वर्षापर्यंत स्टायपेंड देणार आहे आणि त्यानंतर त्या विमा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रुजू होतील. सरकारची दुसरी एक योजना जी अतिशय सुंदर अशी योजना आहे आणि ती योजना आहे नमो ड्रोन दीदी योजना. या योजनेअंतर्गत शेतकरी स्त्रियांना ज्या लोअर इन्कम ग्रुपमधल्या आहेत, आपला देश शेतीप्रधान देश आहे आणि खेडोपाडी महिला शेतीचा सांभाळ करत असतात. त्यांना ते सुकर व्हावं, चांगल्या पद्धतीने त्यांनी शेती करावी म्हणून सरकार HCL म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप असे महिलांचे छोटे छोटे ग्रुप, त्यांचं नेतृत्व करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे आणि 15,000पर्यंत ते देण्याचं सरकारची योजना आहे. या योजनेद्वारा त्यांना ड्रोन उडवण्याचं ट्रेनिंग देणार आहे आणि त्यामार्फत त्या सिंचन, औषधाची फवारणी, त्याचप्रमाणे खत पाणी आणि पिकाचं निरीक्षणही त्या ड्रोनद्वारे देणार आहेत. म्हणजे आता त्या टेक्निकली सुद्धा इम्प्रूव्ह व्हाव्यात या दृष्टीने ही योजना आहे. शिवाय ड्रोन भाड्याने देण्यात येतात आणि त्यामुळे औषधं, वाणसामान याची ने-आण करून सुद्धा त्या पैसे मिळवू शकतात. लेक लाडकी ही एक अशीच सुंदर योजना आहे ज्या अंतर्गत गरीब घरात जी मुलगी जन्म घेते तिला जन्मापासून ते तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत सरकार 5 टप्प्यात आर्थिक सहाय्य करतं. नुकतंच आपले पंतप्रधान मोदी यांनी 1,01,000चे चेक्स अशा पात्र मुलींना दिली. लाडकी बहीण ही सुद्धा 2024ची एक सुंदर अशी योजना आहे आणि त्या अंतर्गत गरीब वयोगटातल्या स्त्रियांना 1,500 रुपये दरमहा त्यांच्या खात्यात जमा होतात. लाखो स्त्रियांनी याचा लाभ घेतला आहे आणि या सर्व योजनांमुळे मतदानाचा टक्कासुद्धा वाढला आहे. आधीच म्हटलं असेल त्याप्रमाणे लोकसभेतही 33% स्त्रियांचं आरक्षणाचं बिल मंजूर झालं आहे आणि म्हणूनच 2024 हे वर्ष स्त्रियांसाठी तर खास होतंच, पण स्त्रियांनीही ते खास बनवलं. देशाची त्यामुळे अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि आपला देश जो आहे तो लवकरच प्रगत देश म्हणून ओळखला जावो, हीच या नवीन वर्षासाठी शुभेच्छा. आणि आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.